तर सकाळची सुरुवात मस्त अशी छान थंडगार हवेत झाली. आणि मग नंतर आज आम्ही केलता चीकचा प्लॅन. तर हा गव्हाचा चीक होता. तो आम्ही कोरड्यांसाठी केलेला नव्हता. तो फक्त सगळ्यांना म्हणजे या तिघांना आवडतो म्हणून खायला केलता. पण मला आपले एक छानपैकी सगळ्यांना आवडतात तसे पोहेच आवडतात. म्हणून मग मी मस्तपैकी पोह्यांचा आस्वाद घेतला. आणि आज माझं काहीतरी आजचा दिवस स्पेशल होता, म्हणजे नवीन स्टार्टिंग होती. सो त्यामुळे जरा आज थोडंसं पटकन आवरायचं होतं. तर मी तुम्हाला म्हणत होते ना काय स्पेशल दिवस आहे. तर आज मला जायचं होतं कलर स्केचिंगच्या क्लासला. सो तो पहिलाच दिवस होता आणि ही सगळी धावपळ सुरू होती. मग सगळं रिचेक करायचं, भरलं आहे की नाही वगैरे, असं काय काय माझं चालू होतं. आणि मग नंतर एकदा सगळं असं फायनल झाल्यावर मग मी मस्तपैकी अशी उत्साहाने निघालेली होती खरं तर. आणि मग निघाल्यानंतर लक्षात आलं की कॅप विसरले. पण मग नंतर आईनं मला फेकून दिली. आणि मग नंतर क्लासवरून आले आणि मग जरा कंटाळले होते. मग पण छान गेला आजचा दिवस. पण मग म्हटलं खाऊन घेते आता. भूक लागते मला घरी आल्यावर, म्हणून खाऊन घेतलं. आणि त्यानंतर मग म्हटलं की आज दिलेलं सरांनी स्केच थोडंसं कंप्लीट करावं. कंप्लीट म्हणजे फक्त आउटलाईन वगैरे काहीतरी थोडं करावं. पण थोडं करताना म्हणजे कंटाळा येत होता. मग म्हटलं दुपारी झोपून घेते आणि क्लासला गेले तसेच मग. क्लासवरून आले होते आणि आत्ता चाललेले मी टेरेसवर. आणि हे छोटासा खाऊ घेऊन, कारण की क्लासवरून आल्यावर मला खूप भूक लागते. कारण की क्लास असतो 1:15 म्हणजे 2.5 तासांचा होतो येणं जाणं सगळं. तर टेरेस बघा आमचं किती छान दिसतंय. मी तुम्हाला व्ह्यू पण दाखवते हे बघा. आणि आम्ही टाकलेली होती ज्वारी, आणि ते आता आई आणि पप्पा दोघं एकमेकांच्या साह्याने भरून घेणार आहे. मी माझी हेल्प झाली जर करेल. तर तुम्ही बघू शकता आमचा टेरेसचा व्ह्यू किती मस्त आहे. मागून किती छानपैकी असं सूर्यास्त होतं आहे. तर बघा आता हे दोघं हे काय करतायत आणि मी बघते तर त्यांना हेल्प करते आणि तुम्हाला एक छानपैकी असा व्ह्यू दाखवते. आता असं सनसेट होत होता, पण भारी वाटतं एकदम मस्त असं छानपैकी असं मन प्रसन्न होतं. आणि मला तर घरात करमत नाही, बाहेरच भारी वाटतं. आणि आमचं टेरेस खूप मोठं आहे बरं का. आता तरी परिसर आता अपार्टमेंट म्हटल्यावर नसतं स्वच्छ, पण जाऊ द्या ठीक आहे, त्याला चांगलं म्हणायचं सगळं. आणि मग पप्पा हे ज्वारीचं ते बघत होते, जरा ज्वारी सुकायला टाकलेली. आणि इथं आमचा दरवाजा बघा, मी तुम्हाला दरवाजाचे हाल दाखवत होते. आणि मग मीही ह्यांना मदत करायला घेतली ज्वारी भरायला. म्हणजे आमची ज्वारी थोडंसं असं घरची आहे आमची, तर तिच्यात थोडंसं काहीतरी माती वगैरे असं काहीतरी वाटलं, म्हणून आईनं धुवून घेतली. आणि मग आता ती भरायची होती 2 दिवस सुकवल्यानंतर. मग आता आम्ही तिघे मिळून भरत होतो. मला भरायला जमत नव्हती. मग मला पप्पा म्हटले की धरायचं तरी काम कर. मग मी धरायला गेले आणि मग आई आणि मी दोघी धरत होतो. मग मी आईला म्हटलं, आई माझं जर धरायला लागतेच आहे का मी, म्हणजे तसं काही नव्हतं, थांबणार होते मी. पण मग आई म्हटली जा काय नाही. मग मी गेले आणि मस्तपैकी इकडे तिकडे बागडायला, म्हणजे मला जायचंच होतं कारण की भारी वाटतं मला, फिरायलाच नसतं. आणि मग मस्त असं मला खायचा प्लॅन होता. तर आता बघू का असं काय होतं. मी तर वेसभर सांगितली की कारण मला भूक लागलेली होती. मी तर वेसभर सांगितली कारण की मला भूक लागलेली होती. वेफर खूप भारी लागतात, घरगुती आहे. म्हणजे आम्ही नाही घरी बनवलेले, जे काका विकतात त्यांनी घरी बनवलेले. हे बघा सूर्य गेलं, पण नसेल दिसत मोबाईलमध्ये आता, जाऊ द्या. आणि खरं तर मला इथं ना असं एक फोड आला दिसतोय का तुम्हाला, बहुतेक ती जर का काय आहे तसं म्हणते, माहीत नाही. पण करताना खूप दुखतं खूप. मग ना मी इकडे तिकडे अशीच बागडत होते, इकडे तिकडे अशी इकडे उड्या मारत होते. आणि मग आईनं माझं शूटिंग घेतलं, मी अशी येड्यावानी करत होते म्हणून. पण मला आवडतं असं इकडं तिकडं मस्त डोकावायला, इकडे तिकडे फिरायला. आणि मस्तपैकी असा आनंद घेत होते या टेरेसवरच्या अशा थंडगार अशा हवेचा. आणि मग काही येऊसपर्यंत खाली अंधार झाला, बघते तर सगळं असं म्हणजे सकाळचं मग अशी जो उजाडू होता तो सगळा असा अंधार. आम्हाला खाली येऊसपर्यंत अंधार झाला, म्हणजे लाईटसुद्धा ऑन झाली अगदी, म्हणजे इतका अंधार पडलेला आहे. आणि वर गेलतो तेव्हा कसा उजेड होता, लगेच एवढा वेळ निघून जातो सहज गप्पा मारत तिकडे तिकडं फिरत. किती छान वेणी घातली बघा, मी स्वतः हाताने घातली आहे. म्हणजे कधी फसती कधी चांगली येते. तुम्हाला काय वाटतं, मला चांगली वेणी जास्त चांगली दिसते का गोंडा? मला वेणी आवडते कारण की भारी वाटते मला तरी, म्हणजे
उन्हाळ्यासाठी. त्यानंतर आम्ही जेवण करून घेतले आणि मग आई नंतर आवरायला